आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि मी प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला. पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नसल्याचं केलं स्पष्ट. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ. 6,250 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून 1,682 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त सहाय्यता निधी मंजूर. महाराष्ट्राला 355 कोटी रुपये. आणि राज्यात काल कोविड-19मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-26127-394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. ओबीसी अर्थात इतर मागासवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत असे स्पष्ट आदेश या संदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं दिले. मागासवर्ग आयोगाच्या आकडेवारीतून ओबीसींचं राजकीय प्रतिनिधित्व दिसून येत नाही. तसंच अहवालावर जी तारीख आहे ती राज्य सरकारला अहवाल सादर केला तेव्हाची आहे. मग नक्की आकडेवारी कधी गोळा केली आहे हे त्यातून स्पष्ट होत नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगानं मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर कार्यवाही करू नये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं केलेलं दुर्लक्ष, चुकीचे अध्यादेश आणि प्रतिज्ञापत्रांमुळे ओबीसी आरक्षण गमावलं असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना केला. मेक इन इंडियामुळे अनंत शक्यता निर्माण झाल्या असून सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्ती केंद्र म्हणून बघत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज उद्याच्या जगासाठी मेक इन इंडिया या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. देशात कारखानदारीचा मजबूत पाया उभारण्यासाठी सर्व संबंधितांच्या सहकार्यानं काम करण्यावर त्यांनी भर दिला. देशातल्या कारखानदारी क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातला वाटा सुमारे 15% आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया करता महत्त्वाचे निर्णय घोषित केले आहेत, असं त्यांनी सांगितलं. दर्जाच्या बाबतीत जागतिक स्पर्धेत भारतीय उत्पादनं निर्दोष असली पाहिजेत. त्याचबरोबर जगापुढची पर्यावरणाची समस्या लक्षात घेता ही उत्पादनं पर्यावरणावर अजिबात विपरीत परिणाम करणारी असू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रथेप्रमाणे अभिभाषणाला सुरुवात केली. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरू केल्यानं अवघ्या 2-3 मिनिटातच त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. राज्यपाल निघून गेल्यावरही घोषणाबाजी चालूच होती. राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून केल्यानं सत्ताधारी सदस्य राज्यपालांचा विधानभवनात प्रवेश झाल्यापासूनच आक्रमक झाले होते. ते सभागृहात येताच घोषणा चालू झाल्या. विधान परिषदेचं कामकाज आज वंदे मातरमनं सुरू झालं. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्याबाबतचा मुद्दा उपस्थित करायचा प्रयत्न केला. मात्र याला अनुमती नसल्याचं सांगत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दरेकर यांचं कोणतंही वक्तव्य नोंदीत घेतलं जाणार नाही असं स्पष्ट केलं. तरीही दरेकर बोलत राहिले तर विरोधी पक्ष सदस्य मलिक यांच्या विरोधात घोषणा देत हौद्यात जमा झाले. त्यांना जागेवर बसवा अन्यथा बाहेर काढावं लागेल अशी तंबी सभापतींनी दिली. याच गोंधळात सभापतींनी कार्यक्रम पत्रिकेवरील कार्यक्रम पूर्ण केला. भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज आणि दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून दिवसभरासाठी कामकाज स्थगित केल्याची घोषणा सभापतींनी केली. विधानसभेतही कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवण्यात आली असून अभिभाषणाचा आभार प्रस्ताव मांडण्यात आला.
मलिक यांच्या मुद्द्यावरून चर्चेची मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी गदारोळ करत महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या गदारोळातच अर्थमंत्री अजित पवार यांनी 6,250 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. अधिवेशन सुरू होण्याआधी भारतीय जनता पक्षानं नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज विधिमंडळाबाहेर आंदोलन केलं. सरकार नवाब मलिक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. यापूर्वी माजी मंत्री संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. मग मलिक यांना अटक होऊनही सरकार पाठीशी का घालत आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. हे दाऊद समर्पित सरकार असल्याचं ते म्हणाले. मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. मनीषा कायंदे, विक्रम काळे, रामदास आंबटकर आणि अमरनाथ राजूरकर यांची राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या नावांची घोषणा केली. तर विधानसभेच्या कामकाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भास्करराव जाधव, संजय सिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सामान्य नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करावा अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी काल बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. विविध आरोग्य योजनांचं मूल्यमापन करून त्यामध्ये सुधारणा करावी, आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा समावेश करावा अशा सूचनाही टोपे यांनी यावेळी दिल्या. केंद्राकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मुंबईतला दुसरा मेट्रो मार्ग मार्च महिन्यात कार्यान्वित करू असं आश्वासन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व या दरम्यानच्या मुंबई मेट्रो 7 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी फेरी काल पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या मार्गावरच्या आरे, दिंडोशी आणि कुरार या मेट्रो स्थानकांच्या कामाची पाहणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय। मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासह 5 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र सरकारनं 1,682 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त केंद्रीय सहायता निधीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चस्तरीय समितीनं ही मंजुरी दिली आहे. त्यात महाराष्ट्राला 355 कोटी रुपये, आंध्र प्रदेशला 351 कोटी, हिमाचल प्रदेशला 112 कोटी, कर्नाटकला 492 कोटी, तामिळनाडूला 353 कोटी तर पुडुचेरीला 18 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राज्यात काल कोविड-19मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. काल राज्यात 544 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1007 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत 78,66,924 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 77,13,575 रुग्ण बरे झाले तर 1,43,706 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 5,643 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 98.5% झाला आहे तर मृत्यूदर 1.82% आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या 38 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 37 रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात तर 1 रुग्ण औरंगाबादमध्ये आढळला. राज्यात आतापर्यंत एकूण 4,771 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी आतापर्यंत 4,629 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतही काल कोविड-19मुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. काल मुंबईत 100 नवे रुग्ण आढळले तर 168 रुग्ण बरे झाले. नव्यानं आढळलेल्या रुग्णांपैकी 87 जणांमध्ये कसलीही लक्षणं नाहीत. 13 रुग्णांना उपचारासाठी दाखल करावं लागलं. मुंबईत 659 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 98% असून रुग्ण दुपटीचा कालावधी 5,405 दिवसांवर गेला आहे.
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज 178 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून 12 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 178 कोटी 6 लाखाच्या वर गेली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 8 कोटी 38 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. राज्यात आज सकाळपासून 86,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सुमारे 15 कोटी 60 लाखाच्या वर गेली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण 54,82,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. गंगा अभियानाअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातले 3 विद्यार्थी आज युक्रेनमधून मायदेशी परतले. आतापर्यंत जिल्ह्यातले एकूण 5 विद्यार्थी सुखरूप परतले असून आणखी 4 विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्येच आहेत. हे विद्यार्थी सुरक्षित असून येत्या 2 दिवसात ते मायदेशी परततील अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा तिसरा गट रोमानियाच्या बुखारेस्ट इथून आज सकाळी एअर इंडियाच्या विमानानं मुंबईत पोचला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मायदेशी परतलेल्या भारतीय नागरिकांचं स्वागत केलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सरकार सर्व प्रकारची मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. गंगा अभियानाअंतर्गत भारतीय वायुदलाची 4 C-17 विमानं युक्रेनमध्ये अडकलेल्या 800 नागरिकांना घेऊन आज सकाळी नवी दिल्लीजवळच्या वायुदलाच्या हिंडन विमानतळावर परतली. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथून भारतीय वायुदलाचं पहिलं विमान 200 भारतीय नागरिकांना घेऊन आज सकाळी वायुसेनेच्या हिंडन तळावर उतरलं. तसंच भारतीय वायुदलाची अन्य विमानं हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथून 210, पोलंड इथून 208 तर बुखारेस्ट इथून 180 भारतीय नागरिकांना घेऊन मायदेशी परतली. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी मायदेशी परतलेल्या भारतीय नागरिकांचं स्वागत केलं. तसंच त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये आपली सेवा आणि सहकार्याचं योगदान दिल्याबद्दल भारतीय वायुदल, विमान चालक आणि सेनाकर्मींचे आपण आभारी असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. भारतीय वायुदलाची आणखी 19 विमानं आज युक्रेनच्या शेजारी देशांमधून उड्डाण करणार असून या विमानांमधून 3,726 भारतीय नागरिकांना परत आणलं जाईल असं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्यापासून मोहाली इथं सुरू होतोय. रोहित आणि मयंक अग्रवाल सामन्यातला आपला डाव सुरू करतील. माजी कर्णधार विराट कोहली याचा हा 100वा सामना असेल. रवींद्र जडेजाचा संघात पुन्हा प्रवेश झाला असून जसप्रीत बुमराहवर जलद गतीनं गोलंदाजी करण्याची जबाबदारी असेल. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघ चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याशिवाय सामना खेळणार आहे. आज जागतिक वन्यजीव दिवस साजरा होत आहे. वन्यजीव आणि वनस्पतींप्रती जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीनं दरवर्षी हा दिवस साजरा होतो. 20 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा झाली होती. प्राप्तिकर विभागानं बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित काही कंत्राटदारांशी संबंधित 35पेक्षा अधिक ठिकाणांवर फेब्रुवारी महिन्याच्या 25 तारखेला छापे टाकले होते अशी माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागानं 2 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड, 1.5 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला. पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नसल्याचं केलं स्पष्ट. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ. 6,250 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून 1,682 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त सहाय्यता निधी मंजूर. महाराष्ट्राला 355 कोटी रुपये. आणि राज्यात काल कोविड-19मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.